अनुवाद प्रकरण 32. इस्रायल लोकांच्या घराण्यांना मोशे आशीर्वाद देतो. देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला तो असा. तो म्हणाला, परमेश्वर सिनाईहून आला, सेईरावरून आमच्यावर उदय पावला, पारान पर्वतावरून तो प्रगटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली. तो आपल्या लोकांवर प्रीती करीतो. त्यांचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत. ते तुझ्या पायाशी बसले आहेत. त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत. मोशेने आम्हाला नियमशास्त्र नेमून दिले, ते याकोबाच्या मंडळीचे वतन होय. लोकांचे प्रमुख एकत्र जमले, इस्रायलाचे वंश एकवटले. तेव्हा तो यशुरूनामध्ये राजा झाला. रौबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो. यहुदाला हा आशीर्वाद. तो म्हणाला, हे परमेश्वरा, यहुदाचे म्हणणे ऐक. त्याला त्याच्या लोकांमध्ये आण. तो आपल्या हातांनी झगडला, म्हणून त्याच्या शत्रूंविरुद्ध त्याला सहाय्य हो. मग लेव्याविषयी तो म्हणाला, तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्तापाशी राहोत. त्याला तू मस्सा येथे पारखले. मरीबाच्या झऱ्याजवळ तू त्याशी झुंजलास. तो आपल्या मातापित्याविषयी म्हणाला, मी त्यांना ओळखीत नाही. त्याने आपल्या भाऊबंदांना मानले नाही व स्वतःच्या मुलांची ओळख ठेवली नाही. पण त्यांनी तुझा शब्द पाळला आहे आणि ते तुझा करार राखतात. ते याकोबाला तुझे नियम व इस्रायलाला तुझे नियमशास्त्र शिकवितील. ते तुला धूपाचा सुवास अर्पितील, तुझ्या वेदीवर निःशेष होमबली अर्पितील. हे परमेश्वरा, त्याच्या मालमत्तेला बरकत दे. त्याच्या हातचे काम मान्य करून घे. त्याचे विरोधक आणि द्वेष्टे ह्यांची कमर अशी मोड की ते पुन्हा उठणार नाहीत. बन्यामिनाविषयी तो म्हणाला, परमेश्वराचा हा प्रियजन त्याच्यापाशी सुरक्षित राहील. तो दिवसभर त्याच्यावर छाया करील. तो त्याच्या पाठीशी राहील. योसेफाविषयी तो म्हणाला, परमेश्वर त्याच्या देशाला आशीर्वाद देवो. आकाशातल्या अमूल्य वस्तू, दहिवर आणि खाली पसरलेले जलाशय, सूर्यामुळे मिळणारे मौल्यवान पदार्थ, चंद्रकलांमुळे मिळणारे बहुमोल पदार्थ, पुरातन पर्वतातील उत्तम वस्तू, सनातन टेकड्यांवरील अमूल्य जिन्नस आणि पृथ्वी व तिच्या भांडारातील अमूल्य वस्तू ह्यांचा आशीर्वाद आणि जो झुडपात राहत होता त्याची प्रसन्नता योसेफाच्या मस्तकावर येवो. जो आपल्या भाऊबंदात प्रमुख होता त्याच्या मस्तकावर हे सर्व येवो. प्रथम जन्मलेल्या गोऱ्ह्यासारखा त्याचा प्रताप आहे. त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत. त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील. असे एफ्राईमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत. जबुलूनाविषयी तो म्हणाला, हे जबुलूना, तू बाहेर जाताना आनंद कर. हे इस्साखारा, तू आपल्या डेऱ्यात आनंद कर. ते राष्ट्रांना डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील, कारण ते समुद्रातले धन आणि वाळूतले गुप्तनिधी काढून घेतील. गादाविषयी तो म्हणाला, गादाचा विस्तार करणारा तो धन्य. तो सिंहासारखा बसतो. तो बाहू व मस्तक फोडतो. त्याने आपल्यासाठी उत्तम भाग निवडून घेतला. सरदाराला योग्य असा वाटा तेथे राखून ठेवला होता. तो प्रमुखांबरोबर आला व इस्रायलासह परमेश्वराचे न्याय व त्याचे नियम त्याने अंमलात आणले. दानाविषयी तो म्हणाला, दान हा सिंहाचा छावा आहे. त्याने बाशानावरून उडी मारली आहे. नफ्तालीविषयी तो म्हणाला, हे नफ्ताली, तू परमेश्वराच्या प्रसादाने तृप्त आहेस व त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस. तू पश्चिम व दक्षिण भाग ह्यांचे वतन करून घे. आशेराविषयी तो म्हणाला, सर्व पुत्रात आशेर आशीर्वादित होवो. तो आपल्या भावांना प्रिय होवो. तो आपला पाय तेलात बुडवो. तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो. हे यशुरूना, देवासमान कोणी नाही. तो तुझ्या सहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो. अनादी देव तुझा आश्रय आहे. सनातन बाहूंचा तुला आधार आहे. त्याने शत्रूला तुझ्या पुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर. इस्रायल सुरक्षित राहतो. धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफळत आहे
आणि त्याच्यावरचे आकाश दहीवर वर्षते. हे इस्रायला, तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्या समान कोण आहे? तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तरवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.